प्रेक्षकांनो, प्रतिशोध ही मालिका नेहमीप्रमाणे आजही खूप छान दाखवली आहे। दिशाची खूप चिडचिड होतीये, तुम्ही बघितलंच असेल। दिशा ममताताईंना म्हणते, आई खरं सांग तू कुठे गेली होतीस? ममताताई तिला थाप ठोकतात की मी ब्लड डोनेट करायला गेले होते। तेव्हा दिशा खूप प्रश्न विचारते आणि म्हणते, आई चल आपण त्या दवाखान्यात जाऊया आणि तिथे जाऊन विचारूया तू कुठल्या पेशंटला ब्लड डोनेट केलं। आता मात्र ममताताई खूप चिडतात। दिशा त्यांच्यावर संशय घेतीये आणि मी तुझी आई आहे असं त्या तिला म्हणताय। दिशा म्हणते, आई मला सगळं कळतंय पण मला तुझी काळजी वाटते ना, तू मला सांगायला नको का? आणि सगळे तुझं रहस्य करतात, नेमकं काय रहस्य आहे तुझं? शन्नोबी मध्ये दिशाला ओरडतात, दिशा तू तेरे माँ से बात करी ये बात तू मत भूल। दिशा म्हणते, हो ग मावशी मी नाहीच विसरते, पण मला आईची काळजी वाटते ना, उद्या जर काही झालं तर? ममता त्यांच्या संयमाचा बांध फुटतोय आता। त्या म्हणतात की हे बघ, काय जाणून घ्यायचंय तुला? रहस्य म्हणजे तरी काय? अगं तुला मी कसं वाढवलंय ना आतापर्यंत ते माझं मला माहिती। तृतीयपंथीच्या हातामध्ये मूल जरी दिसलं ना तरी तो ते मूल चोरी करून घेऊन चाललाय असं समाजातले लोक असं समजतात ग। शन्नोबी म्हणतात, तुझे पता है दिशा, लोग हमारी तरफ उंगली दिखाते हैं बच्चों को डराने के लिए, और ऐसे परिस्थिति में ममता तुझे हमारे साथ बड़ा कर रही थी। ममताताई म्हणतात, अगं कुठल्या परिस्थितीत तुला कशी बशी मी इथे आणले, लहानची मोठी केले हे माझं मला माहिती दिशा, आणि तू आज माझ्या हेतूंवर शंका घेतीयस। दिशाला आता रिअलाइज होतंय की ती जरा जास्ती बोलून गेली। दिशा म्हणते, आई हे बघ सॉरी ग, माझा तू म्हणजे मला तुझ्या हेतूवर शंका नव्हती घ्यायची ग, पण मला खरंच तुझी काळजी वाटते। तू जर कुठल्या अडचणीत सापडली तर? ममताताई म्हणतात, तू काळजी करू नकोस दिशा, एखादं रहस्य असेलच ना तर वेळ प्रसंगी मी तुला सांगेल, गरज वाटली तर। आणि शन्नोबी पण तिला समजवतात, अगर तेरी माँ तुझे नहीं बता रही है तो उसकी कुछ मजबूरी होगी, ये तो तुझे समझना चाहिए ना दिशा। आता इकडे अविनाश आणि शंतनूमध्ये जरा छोटासा वाद झालाय। शंतनूला असं वाटतंय की त्याची मॉम ही खरंच किडनॅप झाली आहे, पण अविनाश त्याला कन्व्हिन्स करतो की तुमची मॉम ही लंडनला पसार झाली आहे, त्या मर्डर केसमध्ये खऱ्या संशयित ठरल्या आणि त्यांना अटक करणार होतो मी म्हणून। जवळपास सगळंच खरं सांगितलंय अविनाशने शर्मिष्ठाच्या सगळ्याच प्लॅनबद्दल। ममताताई आता जरा घाबरत असतात, दिशापासून सत्य लपवणं कठीण जात आहे। शन्नोबी म्हणतात, अब मैं कुछ बोलूंगी तो मेरा मुंह दिखेगा ना। तिने तुला विचारलं तसं मला पण शंका आलीच होती, तू रक्त देऊनच आलीस ना त्या सत्यजितला? ममताताई म्हणतात, नाही ग बाई, मी फक्त चेक करायला गेले होते माझं रक्त त्याच्यासाठी योग्य आहे की नाही। शन्नोबी ममताताईला समजवतात की तू दिशाला एक एक करून थोडं थोडं सांगू लाग, कारण तिला हे कळणं सगळं खूप महत्त्वाचं आहे। पण ममताताई म्हणतात, काय सांगू तिला, एक एक रहस्याची कडी आहे ग आणि सगळं खूप भयंकर आहे। आणि अचानक लहान मुलाच्या रडायचा आवाज त्यांना त्यांच्या कानात घुमायला लागतो। शन्नोबी त्यांना सावरतात आणि म्हणतात, अरे ऐसे क्या कर रही है, शांत हो जा, क्या हो गया? अविनाशने शंतनूला कन्व्हिन्स केलंय, रादर त्याला पटवून दिले की शर्मिष्ठा लंडनला निघून गेल्यात आणि का निघून गेल्यात। शंतनू म्हणतो, पण माझ्या मॉमला जर काही झालं तर? अविनाश म्हणतो, तुम्ही कॉल लावून बघा, कदाचित लागेल आणि त्यांनाच विचारा का त्या इथून निघून गेल्या, मी बोलतोय ते खरं आहे की नाही। आता शंतनू कॉल लावतो पण फोन लागत नाही। अविनाश म्हणतो, त्या कदाचित लँड झाल्यावर कॉल लागेल। पण शंतनू म्हणतो की माझी मॉम खरंच किडनॅप झाली असेल ना तर मी हलगर्जीपणावर केस करेल तुमच्या अख्ख्या पोलीस डिपार्टमेंटवर। अविनाश म्हणतो, निर्धास्त करा, तुम्ही एक नामवंत वकील आहात, हुशार आहात, पण मी जे सांगतोय तेही खोटं नाही आहे, आणि तुमच्या आईला समजावून सांगा की सरेंडर व्हा म्हणा। आणि प्रतीक्षाने जी साक्ष दिली आहे त्याबद्दल शंतनूला सगळं कळलंय, पण शंतनू म्हणतोय दुसरे जे कोणी आहेत गुन्हेगार ज्यांचे फिंगरप्रिंट सापडलेत त्यांना सुद्धा अटक करा। त्यावरती अविनाश म्हणतोय की हो ते नसतीलच गुन्हेगार, पण मी तुमच्या सांगण्यावरनं नक्कीच चौकशी करेल, तुम्ही घरी जा आणि निर्धास्त राहा। मोलकेने आनंदाची बातमी दिली आहे सत्यजितला की विश्वजितचा बोन मॅरो तुम्हाला मिळू शकतो, ब्लड ग्रुप पण मॅच झालाय। आता सत्यजितला एवढा आनंद झालाय प्रेक्षकांनो, आणि हा तो कणतच साजरा करतोय, म्हणजे व्यक्त करतोय। आता बोलके म्हणतोय की साहेब आपण लगेच ऑपरेशनला जाऊया, आज रात्रीच सगळी प्रोसिजर चालू करता येईल। पण सत्यजित अचानक शांत झालाय। बोलके विचारतो, काय झालं साहेब? सत्यजित म्हणतो, हे इतकं सगळं सोपं नाहीये बोलके, विश्वजितच्या अटी अजून मान्य व्हायच्या आहेत। बोलके सुपिरियर आयडिया देतात की मग तुम्ही मोठ्या साहेबांची पुन्हा पाय धरा। इकडे या सखारामला शंतनूने चहा पाजलाय। सखाराम शंतनूला सांगतोय, साहेब हे लोक ना खोटं बोलताय, तो नरे आला होता ना तेव्हाच मी त्या नरेला सगळं काही खरं सांगितलंय। शंतनू म्हणतो, तुझ्याकडे नरेचा नंबर कुठून आला? सखाराम अचानकपणे खरं सांगून जातो, काय आहे ना मला जातानाच मालकीनबाई देऊन गेल्या होत्या फोन काल रात्रीच की मला काही झालं तर यांना फोन कर, आणि शंतनूला सगळं काही कळलंय। शंतनू म्हणतो, पण मॉमने मर्डर का केला असेल? सखाराम म्हणतो, कोणाचा मर्डर केलाय मॉमने? तर आता हा शंतनू म्हणतो, कोणाचा नाही रे, 20 वर्षापूर्वीची केस आहे, तू नको लक्ष देऊ,
देऊ, हे पैसे घे आणि घर नीट सांभाळ. सखाराम म्हणतो तुम्ही नाही येणार का साहेब? शंतनू म्हणतो नाही रे, माझे आणि मॉमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय, इश्यू सॉल्व्ह झाल्याशिवाय मी नाही येणार. पण तू घराची काळजी घे. मॉम आल्यावर. आता या पुढच्या प्रसंगामध्ये ना प्रेक्षकांनो, सत्यजितची ॲक्टिंग जबरदस्त आहे, तोडच नाही आहे ॲक्टिंगला. तो आता आबांजवळ जातोय आणि म्हणतो आबा आबा हो रक्त मॅच झालं विश्वजितचं, आता मी बरा होणार आबा. आबा एकदम शांत बसतात. तेव्हा सत्यजितला प्रश्न पडतो की काय झालं असेल. सत्यजित म्हणतो आबा आता तुम्ही त्या विश्वजितला सांगा मला रक्त द्यायला. आबा म्हणतात अरे बाबा पण त्याने ज्या अटी घातल्या आहेत त्या अटी कबूल करवून घेतल्याशिवाय तो तुला रक्त देणार नाही. मला नाही वाटत तो तुला रक्त देईल ह्या अटी मान्य केल्याशिवाय. आता सत्यजित म्हणतो मग तुम्ही कशासाठी आबा? तुम्ही त्याला समजून सांगा, त्याला सांगा की तुझ्या भावाला रक्त दे म्हणावं. मी त्याच्या सगळ्या अटी मान्य करायला तयार आहे. काय हो बोलके, कुठपर्यंत आलेत पेपर? बोलके म्हणतो साहेब हे बॉन्ड वगैरे सगळं करायला 2-3 दिवस जातील हो, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तुमचं ऑपरेशन लगेच करणं जास्ती गरजेचं आहे. आता आबांना प्रश्नच पडलाय, या बापाची कमाल आहे प्रेक्षकांनो, असे 2-2 नग सांभाळायची. आबा पुन्हा म्हणतात हे बघ सत्यजित, मला नाही वाटत विश्वजित तुला रक्त देईल त्याच्या अटी मान्य झाल्याशिवाय. आता मात्र सत्यजित खूप चिडतो आणि म्हणतो आबा तुम्हाला माझी काही पडलेलीच नाही आहे का? तुम्हाला माझी काळजीच नाही आहे का? सतत तुम्ही त्याला प्रोटेक्ट करत असता, लहानपणापासून तुम्ही असंच करत आलाय. आबा असं करू नका हो, मला जीवनदान द्या. मी सगळी इस्टेट तुमच्यावर फुकतो, त्याच्यावर फुकतो. मी गेल्यावर तुम्ही दिवाळी करा आबा. आबा मला बरं करा आबा, मला हा त्रास सहन होत नाही आहे. विश्वजित अगदी पायाबिया पडून घेतोय आबांच्या. आबा म्हणतात अरे बाबा नको तू त्रास करून घेऊ, शांत बस. सत्यजित म्हणतो नाही आबा मला बोलू द्या, माझ्या मनातलं मला सगळं बोलू द्या. तुम्ही लहानपणापासूनच त्याची बाजू घेतली, तुम्ही मला नेहमी कमी लेखलं. माझी आई होती माझ्या जवळची, तीच माझी लाड करायची सगळे, आणि ती पण मला सोडून गेली. आबा तुम्हाला सगळी प्रॉपर्टी देतोय ना मी, तुम्ही दोघं जण ती प्रॉपर्टी फुकून टाका, काय करायचं ते करा, सगळी प्रॉपर्टी मी तुमच्यावर फुकतो. बाबा काय 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 बोललाय तो प्रेक्षकांनो, मला बोलताना पण दम लागतोय. कधी कधी तर मला असं वाटतं सत्यजितनं स्प्लिट पर्सनॅलिटीचा आहे, म्हणजे अचानक तो चांगला होतो आणि अचानक त्याच्या अंगामध्ये राक्षस संचारतो. पण कमाल आहे प्रेक्षकांनो, फॅब्युलस ॲक्टिंग आहे यांची. आता आबा म्हणतात सत्या तू नको काळजी करू, मी बोलतो विश्वजितशी. सत्यजित आता पुन्हा चिडतो आणि म्हणतो आबा बोला त्याच्याशी, तुम्ही जर त्याला सांगितलं नाहीत ना तर मी काय करेन ना काही सांगता येत नाही. मी स्वतःला संपून टाकीन आबा. हो मी स्वतःचा जीव घेईल, मग शांत व्हाल ना तुम्ही दोघं जण. तेव्हा आबांना आता वाटतंय की नाही हे जरा जास्ती होत आहे, म्हणून ते पटकन म्हणतात चल रे कोत्या आपण जाऊ, त्याला समजावून सांगू. विश्वजितकडे निघालेत आबा. सत्यजित खूप खुश होतो, जा आबा जा तुम्ही इथून. आधी तर तो म्हणतो की तुम्ही सूड काढताय का आबा, मी तुम्हाला या खोलीत डांबून ठेवलं तर, असले बारी डायलॉग मारलेत. आणि आता लगेच नॉर्मल झालाय सत्यजित. इथे हा रिव्ह्यू पूर्ण झाला आहे. आता पुढे आपण बघतोय विश्वजित त्याच्या अटींवर अडलेलाच आहे. तो आबांना स्पष्ट सांगतो की नाही आबा माझ्या अटी मान्य झाल्याशिवाय मी त्याला रक्त देणार नाही. आणि बोलकेने पुन्हा सुपिरियर आयडिया काढली आहे की हे बघा सत्यजित साहेब, विश्वजित जर सरळ मार्गाने ऐकत नसेल तर आपण आपल्या पद्धतीचा मार्ग अवलंबायचा, म्हणजे त्याला किडनॅप करायचं. तर बघूयात प्रेक्षकांनो नेमकं आता हे रक्त प्रकरण कुठपर्यंत जात आहे. आजचा रिव्ह्यू आवडला ना, मग वाट कसली बघताय, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पटकन रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.